आणि जे गांधींच्या बाजूनं लिहित होते त्यात साने गुरुजींसारखा लेखक होता, आचार्य जावडेकरांसारखा माणूस होता, विनोबा भाव्यांसारखा अद्भुत प्रतिभा घेऊन आलेला प्रतिभावंत होता. हे गांधींवर लिहित होते ना. पण मी सांगतो तुम्हाला, मी साहित्य महामंडळाचा 5 वर्ष अध्यक्ष होतो, 5 वर्ष. पण आमच्या महामंडळानं किंवा आमच्या साहित्यिक क्षेत्रानं साने गुरुजींना किंवा विनोबांना साहित्यिक म्हणून, गांधीजींचे असे असंख्य नातेवाईक त्यांचा अभ्यास करताना मी पाहिले आहेत की जे त्यांच्या रक्ताचे नाहीत, भाषेचे नाहीत, धर्माचे नाहीत, कुणी नाहीत, काही नाही. पाकिस्तान जेव्हा वेगळं झालं तेव्हा खान अब्दुल गफार खान पाकिस्तानात त्यांना जावं लागलं, कारण पख्तूनचा प्रांत तिकडे गेला. जाण्याच्या 8 दिवस अगोदर त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते बापूंच्या आश्रमामध्ये ते गांधीजींचे पाय दाबले. रात्रीचे 10:30 वाजले तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले की बादशहाजी आराम करो. तेव्हा खान साहेब त्यांना म्हणाले की बापू, पुढल्या आठवड्यात आपण एकमेकांना परके होणार आहोत, मेरे को आपके पास कुछ दिन रहने दो. ही आत्मीयता. म्हणून गांधीच्या नेतृत्वामध्ये केवळ पुढारी पण नव्हतं, पितृत्व होतं. राष्ट्रपिता ही उपाधी सुभाषबाबूंनी त्यांना उगीच दिली नाही, मतभेद असताना दिली. आझाद हिंद फौजेच्या सेनापती पदावरून व्याख्यानं देताना दिली. असा हा माणूस गुजराती साहित्यावर प्रचंड प्रभाव टाकून गेला. 1960 पर्यंतचे गुजराती साहित्यिक आणि हिंदीतले साहित्यिक गांधींच्या प्रभावाखाली त्यांच्यासारखं लिहिण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही नाही केलं ते, आम्ही मराठी माणसांनी नाही केलं ते. जाता जाता एक गोष्ट सांगून टाकतो, कारण माझं भाषण छापील स्वरूपात आहे. सध्या साहित्य संमेलनांचा जमाना आहे. त्या दिल्लीच्या संमेलनातली एक गोष्ट मला फार आवडली. ताराबाई तिथं बोलताना असं म्हणाल्या की गांधी किती लोकांना समजला असेल विचार म्हणून. त्या म्हणाल्या नसेल ना समजला, समजला नसेल पण जाणवला होता ना. त्यात त्या म्हणाल्या की उच्चभ्रू समाजानं त्यांची कितीही उपेक्षा करून केली असेल, पण खेड्यात राहणाऱ्या ग्रामीण बायका जात्यावर दंड असताना गांधी आणि नेहरूंच्या ओव्या म्हणत होत्या. गांधी तुम्हाला आणि आम्हाला बायपास करून पर्यंत गेला होता, हे कधीतरी लक्षात घ्या. आपल्या देशामध्ये टॉल्स्टॉय का होत नाहीत, किंवा आपल्या देशामध्ये मॅक्झिम गॉर्की का होत नाहीत, रवींद्रनाथांची का होत नाहीत. तर याचं कारण असं की गांधी ज्या लांबी रुंदीचा होता तेवढं आमच्यापैकी कोणाला होता आलं नाही. गांधी हे मार्गदर्शन नाही, ते आव्हानही आहे सगळ्या प्रतिभावंतांच्या पुढचं. ते आव्हानही आहे, ते स्वीकारता आलं पाहिजे. आणि ते आव्हान स्वीकारून तो होता तसा, जाणवला तसा सांगितला पाहिजे. आपल्यापैकी अनेकांनी काही गोष्टी वाचल्या असतील, 1-2 वक्त्यांनी सांगितल्या, पण गांधीजींचा विचार हा त्यांच्या जवळच्या माणसांनाही मान्य नव्हता. नेहरू समाजवादी होते, त्यांना गांधीवाद मान्य नव्हतं.
गांधीजींचं हिंद स्वराज्य पुस्तक त्यांनी जेव्हा वाचलं तेव्हा ते बापूंना म्हणाले की मला हे अजिबात मान्य नाही आहे. वल्लभभाईंना शेती आणि उद्योग हवे होते. राजेंद्र बाबू वल्लभभाईंच्या मताचे होते. सुभाषबाबू तर हिटलरच्या मदतीने देश स्वतंत्र करायला निघाले होते. नसेल न समजला नेत्यांना, नसेल समजला उच्चभ्रूंना, पण तो सामान्य माणसाला समजला होता. तो सामान्य माणसाला समजला होता म्हणून सामान्य माणसं त्याच्यासोबत गेली. महाराष्ट्राच्या बाबतीत आणखी काय वाईट सांगायचं. आपल्या माणसाला तर त्याचा खूनच केला ना, त्याचा खूनच केला. मी कोणा एका माणसाच्या गुन्हेगारीसाठी त्याच्या जातीला किंवा वर्गाला किंवा भाषेला दोष देत नाही, दोष देत नाही. पण माणसं जेव्हा दुर्गुणांचाही गौरव करताना दिसतात ना, तेव्हा मग अंतःकरणामध्ये वेदना होत असतात. मग अशावेळी आमच्यामध्ये नसलेली धर्मांधता, नसलेली जात्यंधता कुठेतरी कोपऱ्यामध्ये की अरे हे गांधीचा खून करणाऱ्याचाही गौरव करतात. संतेश देशमुखाचे मारेकरी सापडत नाहीत. दाभोळकर पुण्यात मारला गेला, त्याचे मारेकरी सापडले नाहीत, त्यांना शिक्षा होत नाही इतकी वर्ष होऊन. पानसऱ्यांचे खुनी सापडत नाहीत. मग अशावेळी काय म्हणायचं असतं? अशावेळी काय म्हणायचं असतं? अशावेळी मनोजभाई म्हणाला तसं पुन्हा एकदा गांधींच्याच मार्गावर. गांधींचा विचार, कुमारभाई तुमची व्याख्यानं मी ऐकली आहेत, गांधी मरत का नाही. आता मरत का नाही याचं उत्तर हे आहे की गांधी भूतकाळाच्या ची मूल्य घेऊन येतो, ती मूल्य वर्तमानात जगतो आणि ती मूल्य आणखी प्रगल्भ करून भविष्यासाठी सोडून देतो. असा माणूस अमर राहील. तो मरेल कसा? तो मरणार नाही, तो अमरच राहील. असा महात्मा आपल्या देशात झाला, आपल्या महाराष्ट्रात राहिला. या देशाला त्यांनी जागतिक स्तरावरचा संदेश दिला. माणसांना जवळ आणलं. आपल्याकडे माणसांना जवळ आणणे याचा एक आणखी भाग समजून घ्या. अलीकडे साहित्याविषयी फार बोललं जाते संमेलनांच्या काळात. मराठी साहित्य, मराठी. पण भाषा हे माध्यम आहे, भाषा हे साधन स्वरूप आहे. ती आहे भाषा. खरं साध्य भाषा नाही, संवाद आहे. संवाद आहे. आणि हा संवाद भाषे वाचून सुद्धा साधता येतो. आपला ज्ञानेश्वर म्हणाला ना, शब्दवीण संवादी जैस. भाषाही लागत नाही. गांधी काय सगळ्यांशी बोलायला गेला का? पण तो सगळ्यांना जाणवला. त्यामुळं साहित्य, भाषा, प्रदेश आणि देशांच्या सीमा या ज्याच्यासमोर धुसर झाल्या, पुसट झाल्या, पुसल्या गेल्या, असं व्यक्तिमत्व आहे गांधी. त्या दिशेनं जाता आलं पाहिजे. नाही जाता येत. पण इथे आत्ता इस्लामचे गुरु होते. इस्लाममध्ये असं म्हणतात की सगळ्यांना मक्केला नाही जाता येत, पण जाता आलं नाही तरी मक्केच्या दिशेनं रोज 4 पावलं टाकावी. तेवढं तर आपण करू शकतो. गांधीच्या मार्गाने 4 पावलं आपण टाकू तर शकतो. गांधी हिमालय होता. नाही होणार, नाही होत आहे. पण तेवढे आदर्श तर ठेवता येतील. तेवढे आदर्श ठेवण्याची बुद्धी तुम्हाला आम्हालाच नाही तर आपल्या प्रतिभावंतांनाही व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. तशा आशीर्वादाची मागणी गांधींकडे करतो आणि आपल्याला नमस्कार.